पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली गावात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली। एका लैंगिक अत्याचार पीडित तरुणीनं ॲसिड पिऊन आपलं जीवन संपवलंय। गावातीलच एका नराधमानं तिच्यावर 1.5 महिन्यापूर्वी अत्याचार केल्याचं समजतंय। मात्र यानंतर तरुणीनं ॲसिड प्राशन करून उपचारादरम्यान तिनं रविवारी सोलापूर येथे अखेरचा श्वास घेतलाय। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर्स। योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले आपुलकीचे नातं जपलेले आपले शोरूम SR फुटवेअर्स। कॅम्पस, रेड चिप, वुडलँड, पॅरागॉन, स्पार्क्स, नायकी, पुमा, विकीसी प्राइड, वेलक्रो, इंडस, लान्सर, लखानी आदी ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध। आजच भेट द्या SR फुटवेअर्स, ICC बँकच्या शेजारी, नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत। संपर्क 83 29 45 45 84। मिळालेल्या माहितीनुसार पटवर्धन कुरोली येथील तरुणीवर गावातील नराधमानं तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला होता। या घटनेमुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचलेल्या या तरुणीनं 11 एप्रिल रोजी ॲसिड प्राशन केलं होतं। यानंतर तिला पंढरपूर, सोलापूर आणि पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, डेक्कन यासह विविध रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। ती मृत्यूशी झुंज देत राहिली, परंतु 1.5 महिन्यांच्या दीर्घ उपचारानंतर रविवारी तिचा मृत्यू झालाय। या प्रकरणी 11 एप्रिल रोजी करकंब पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गुन्हा दाखल होऊन 1.5 महिने उलटले तरी मुख्य आरोपीला अद्याप अटक झालेली नसल्याचा गंभीर आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला असून पीडितेच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट करकंब पोलीस ठाण्यात आणला। त्यांनी ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केले होतं। जोपर्यंत मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबियांनी घेतली होती। मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर आरोपीला अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर तणावाचं वातावरण थोडंसं निवळलं। मला इथं दिसला पाहिजे की आजच्या मी हलत नाही, मी पण हलत नाही, पोरगी घालून। किती दिवस झालं गुन्हा दाखल? 1.5 महिना झाला। त्या आरोपी इथं आधी मला डोळ्यामुळे दिसला पाहिजे, त्याशिवाय मी इथं हलत नाही, मी इथंच बसून राहील रातभर। या प्रकारामध्ये गुन्हा त्या क्षणीच दाखल होता ज्या क्षणी तिने ते ॲसिड प्राशन केलेलं आहे। त्या अन्वये तिची तब्येत खराब असल्यामुळे त्याला ॲडमिट केलेलं। ॲडमिट होऊन त्या पीडितवरती उपचार झालेले आणि एक 8 दिवसापूर्वी तिला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं होतं आणि ती घरी वावरत होती। कार्यक्रमात ती काल गेली होती। त्या ठिकाणी अचानकपणे तिचं परिस्थिती खराब झाली आणि तिची डेथ झाली। त्याच्यानंतर त्याच्याच अनुषंगाने काल सायंकाळीच रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे, इन्क्वेस्ट पंचनामाही करण्यात आलेला आहे आणि जो गुन्हा आधी दाखल होता त्यामध्ये कलम वाढसुद्धा करण्यात आलेली आहे। 108 ऑफ भारतीय न्याय संहिताचं कलम वाढसुद्धा त्यात करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात पुढील तपास चालू आहे। तक्रार दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध कंटिन्यू सुरू आहे। ॲक्च्युली घटना घडल्याच्या नंतर आरोपीला FIR ची चाहूल लागलेली की त्याला काहीतरी गुन्हा दाखल होणार आहे। त्याच्यापूर्वीच तो FIR दाखल होण्यापूर्वीच तो फरार झालेला होता काही दिवसांपूर्वी। त्यामुळे त्याला नॅप करण्यामध्ये थोडंसं कठीणाई येत आहे। सगळ्या प्रकारचे आपण प्रयत्न केलेले आहेत, टेक्निकल एव्हिडन्सेस पडताळून झालेले आहेत। त्याच पद्धतीने त्याच्यावरती प्रोक्लेमेशनची जी कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। प्रोक्लेमेशनची एंड डेट 4 जून 2026 आहे। ते प्रोक्लेमेशनची कालावधी संपल्यानंतर त्याचे जे काही ॲसेट्स आहेत, प्रॉपर्टी असेल, ते सुद्धा जप्त करण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे। ती कारवाई आम्ही नक्कीच करणार आहोत। तत्पूर्वी टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि वरिष्ठ स्थळावरती काही परवानगी घेऊन ॲडव्हान्स टेक्निकल इन्फॉर्मेशन जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे त्याच्यासाठी सुद्धा माहिती तिथून पण येण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे। ती माहिती आता 1-2 दिवसात मिळेलच। त्या अनुषंगाने आरोपीचा तपास सुरू आहे आणि लवकरच त्याला नॅप करण्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत।